नमस्कार. आज आपण दहीवडा बनवूया. त्यासाठी साहित्य बघा काय काय लागते. मी 1 वाटी उडीद डाळ भिजायला घातली 5 तास. आता ती आपण वाटून घ्यायची. चटणी बनवायचं साहित्य बघा. 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, पुदिना, लसूण, फुटाणे डाळ, आलं, जिरे आणि 1 चमच साखर आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि लिंबाचा रस 1 चमच आणि मीठ चवीनुसार. हे झालं चटणीचं साहित्य. आता वड्यासाठी दही बघा. ही दही घेतलं आहे अर्धा लिटर. 6 चमचे पिठी साखर घेतली आणि त्याच्यासाठी मीठ घ्यायचं मग चवीनुसार. बघा आता आपण चटणीचं वाटून घेऊ. असं सगळं साहित्य टाकायचं, त्याच्यात पण चटणी वाटून घ्यायची. लिंबाचा रस, कोथिंबीर सगळं संगच घालायचं. चवीनुसार मीठ आणि हे चटणी चांगला कलर हिरवा राहावा म्हणून ही बर्फाचे 2-4 तुकडे घेतलेत. आता टाकून घ्यायची त्याच्यात. मग लागेल तसं पाणी घ्यायचं. बघा आता अशी चटणी फिरवून घ्यायची. हे बघू आपण कशी झाली. आता पाणी टाकून वाटून घ्यायचं. कशी आपल्याला गट पातळ लागते ना तसं वाटायचं पाणी टाकून. आता मी 2 चमच पाणी टाकते. ही बघा आता बारीक झाली का आपण बघायचं. आता आपली चटणी तयार झाली. ही अशी बारीक चटणी वाटून घ्यायची. ही बघा आता आपण हे दही आहे ना, दही तयार करायला घेऊ. आता दही असं तयार करायचं. हे असं घट्ट दही घ्यायचं आणि असं चाळणीत घेऊन करायचं. असं फेटून घ्यायचं. खाली भांडं मांडायचं, असं फेटून घ्यायचं. हे बघा आता आपलं चाळणीने गाळून झालं दही कसं एकसारखं झालंय. आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं. आता मी एवढं मीठ घेतलंय आणि आता 6 चमचे पिठी साखर घेतली ना ती टाकायची. साखर टाकल्यावर पाणी सुटतं. पिठी साखर टाकायची आणि थंड व्हायला फ्रीजला ठेवून द्यायचं. आता आपलं वड्याचं वाटण वाटायचं तोपर्यंत चांगलं थंड होतं दही. एवढं आता मी 5 तास भिजवून घेतलं आहे आणि वाटायला पाणी घ्यायचं नाही. हे असं चांगलं निताळून घ्यायचं पाणी त्यातलं. पता होईल एवढं पाणी काढून घ्यायचं. आता मी असला जारा घेतलाय छोटा, त्यातून पाणी निघून जाते सर्व. म्हणजे असं घट्ट वाटायचं आपल्याला, पातळ करायचं नाही पाणी टाकून. हे बघा आता कसं बारीक लोण्यागत झालंय. असं बारीक घ्यायचं दळून. असं घट्ट झालं पाहिजे पीठ. पाणी आपल्याला सुरुवातीला निताळून घ्यायचं. परत लागलं तर 2 चमचे पाणी टाकायचं. पण असं सुरुवातीलाच जास्त पाणी टाकायचं नाही. असं घट्ट घ्यायचं तर मिक्सरला फिरवून. राहिलेली डाळ आपण वाटून घ्यायची. लागलं तर चमच्याभर पाणी टाकायचं, पण सुरुवातीला पाणी टाकायचं नाही. नंतर बघायचं बारीक होतं तसं त्याप्रमाणे. पातळ पीठ अजिबात करायचं नाही. आता त्या बाउलमध्ये असं फेटा येत नव्हतं ना, आता मीठ टाकायचं. असं मी अर्ध्याला कमी घेतलंय मीठ. नंतर फेटून घ्यायचं. चांगलं एकाच दिशेने फेटायचं. चांगलं 5-6 मिनिटं असं फेटत राहायचं. आपलं 5 मिनिटं झाल्यात. आता पाणी घ्यायचं थोडं आणि पाण्यात टाकून बघायचं पीठ वर करायचं का काय. वर आलं ना की आपलं पीठ बरोबर झालं. असा थोडा गोळा घ्यायचा आणि त्याच्यात टाकून बघायचा. वर आलं की मग झालं आपलं पीठ क्लिअर. कसं झालंय. आता घ्यायचे वडे करायचे. तेल तापाय ठेवायचं आणि वडे करायला घ्यायचे. बघा आता आपलं तेल तापलंय. आता आपण वडे बनवायला घ्यायचे. असं पाण्यात हात घ्यायचा आणि असं घ्यायचा गोळा करून. असा गोळा बनवायचा, सोडायचा असा. असं पाण्याचा हात बुडवायचा, पाण्यात घ्यायचा गोळा करून. असं गोल गोल बनवायचं आणि सोडायचं. हे बघा आता असा तांबूस कलर आला ना की काढायचं.
आता हे कसं तांबूस कलर आलाय त्याला, असं या मापात काढून घ्यायचं. असं तेल नितळून घ्यायचं. चांगला असा तांबूस कलर येऊन द्यायचा. लई मंद गॅस ठेवायचा नाही. लो गॅस ठेवला ना तर मग ते तेल पकडतं. मध्यम गॅस ठेवायचा. झाली आपली पहिली बॅच तळून. बघा कशी झाली आहेत. हे बघा आता आपले वडे तळून झाले आहेत. आता आपण मिठाच्या पाण्यात नॉर्मल पाणी घेतलंय थंड, त्याच्यात जरा हिंग टाकायचा, 1 चमच मीठ टाकायचं आणि त्याच्यात भिजाई टाकायचे वडे. अर्धा तास सॉफ्ट होऊन द्यायचं त्याच्यात, मग तळून काढायचे. असं भिजाई टाकायचे. असं अर्धा तास आता भिजून द्यायचे याच्यात. आता आपले पाण्यातून वडे असे काढून घ्यायचे. असं चांगलं दोन्ही हाताच्या याने हलक्या हलक्या हाताने पिळून काढायचे. लई जोरात बी नाही पिळायचे. असं पाणी काढून घ्यायचं हलक्या हाताने. आता आपण दही वड्यासाठी ही चटणी बनवीत आहे. चिंच गुळाची, आंबट गोड तिखट. आता त्याच्यासाठी साहित्य बघा काय घेतलंय मी. अर्धी वाटी चिंच ती भिजत घातली 2 तास आणि तिथून पुढं मग गुळ घेतला 1 वाटी, लाल तिखट 1 चमच, मीठ आणि अर्धा चमच जिरा पावडर. आता आपण हे गाळून घ्यायचं. बघा हे असं घ्यायचं मिक्स करून आणि मग असं गाळून घ्यायचं चिंचचं पाणी. हे असं गाळायचं. त्याच्यातले ते केसर असते ती निघून येते मग असं गाळलं की. बघा आता मी कढई तापाय ठेवली आणि चिंचचा कोळ काढलेला आहे ना ते आता त्याच्यात घालून घ्यायचा. गुळ बी घालायचा त्याच्यातच. सारखं हलवू येत राहायचं त्याला. जिरा पावडर भाजून घेतली होती मी. जिरा भाजलं आणि मग पावडर करून घेतलेली आहे. मीठ आणि लाल मिरची आता टाकायची त्याच्यात. बघा आपलं आता झालं वडे पिळून. आता हे दही घ्यायचं आणि दही असं खाली लेर लावायचं त्याचा. असं पांगून घ्यायचं. आता छान लेर आला पाहिजे त्याचा. असं छान लेर आला ना की आता वडी मांडायची त्याच्यावर. आपला आता लेर पांगून झाला. आता वडे मांडून घ्यायचे. हे बघा हे असे मांडायचे वडे. आता ही आपण लाल चटणी घ्यायची टाकून. आता त्याच्यावर जिरा पावडर टाकायची. भाजकी जिरा पावडर अशीच टाकायची. अशी टाकून घ्यायची जिरा पावडर. नंतर चट मसाला टाकायचा 1 चिमूट. चट मसाला टाकल्यावर मग हिरवी चटणी अशी टाकून घ्यायची. ही लाल चटणी टाकायची, आंबट गोड तिखट केलेली. बघा अशी टाकून घ्यायची लाल चटणी बी. आता शेव टाकून घ्यायची वरून. तुम्ही पण असे दहीवडे करून बघा. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.